हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहतोय एलईटी लेट या क्रियापदाची वाक्य. अगदी कॉमन असं इंग्लिश मधलं क्रियापद आणि त्याची वाक्य आणि रचना आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. मी विनया टेंडे. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड टू इंग्लिश. आणि आपण सुरुवात करूया लेट या क्रियापदाच्या वाक्यांनी. पहिलं वाक्य आहे लेट मी स्पीक. लेट मी स्पीक, मला बोलू दे किंवा मला बोलू द्या. परवानगी मागताना आपण लेट हे क्रियापद वापरतो. दुसरं वाक्य लेट द चिल्ड्रन प्ले. लेट द चिल्ड्रन प्ले, मुलांना खेळू दे किंवा मुलांना खेळू द्या. इथे आपण आदेशही देऊ शकतो किंवा रिक्वेस्ट, विनंती सुद्धा असू शकते. कशी विनंती असेल तर प्लीज हा शब्द एक ऍड केला. प्लीज लेट द चिल्ड्रन प्ले, कृपया मुलांना खेळू द्या. विनंती म्हणून, आदेश म्हणून आपण हे वाक्य वापरू शकतो बोलताना. आता या दोन्ही वाक्यांची रचना पाहूया. लेट हा पहिला शब्द दोन्ही ठिकाणी आलाय. शब्द म्हणजे क्रियापद आहे ऑफकोर्स ते. प्लस ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता इथे मी आणि द चिल्ड्रन हे दोन्ही जे शब्द आहेत ते ऑब्जेक्ट कर्माचं काम करतायत. प्लस वर्ब, वर्ब म्हणजे क्रियापद आणि त्याचं V1 म्हणजे मूळ क्रियापद, बेस वर्ब. बेस वर्ब म्हणजे मूळ क्रियापद. इथे स्पीक V1 आहे आणि या ठिकाणी प्ले हे सुद्धा V1 आहे. ही झाली रचना. अशा प्रकारे जर आपण वाक्य केलं तर. आता लेटचा दुसरा प्रकारही असतो. तो प्रकार आहे लेट्स सेलिब्रेट. लेट्स सेलिब्रेट. लेट्स म्हणजे आपण करूया, सेलिब्रेट म्हणजे साजरं. एखादी पार्टी असेल, एखादं यश मिळालं असेल, लेट्स सेलिब्रेट, आपण सेलिब्रेट करूया, आपण साजरं करूया. सेकंड वन लेट्स गो ऑन अ पिकनिक. लेट्स गो ऑन अ पिकनिक, आपण सहलीला जाऊया. ओके. आता या दोन्ही वाक्यांची रचना कशी आहे तर लेट्स पहिल्यांदा आलंय दोन्ही ठिकाणी. प्लस वर्ब म्हणजे क्रियापद आणि क्रियापदाचं पहिलं रूप परत V1 हा मूळ क्रियापद बेस वर्ब. आणि लेट्स हा शॉर्ट फॉर्म आहे, त्याचा फुल फॉर्म आहे लेट अस. लेट अस, अस हे वीचं रूप आहे, आम्हीचं रूप, आपण. लेट्स म्हणजे आपण अमुक अमुक गोष्ट करूया असं म्हणताना, फक्त म्हणताना लेट अस असं सेपरेट कधी नाही बोलायचं. ती अशी जेव्हा वाक्य आपण बोलू तेव्हा लेट्स असंच म्हणायचं. म्हणजे मी त्या ग्रुप मधली एक आहे आणि मी काहीतरी सुचवते की आपण असं असं करूया. अशा पद्धतीने बोलताना आपण अशी वाक्य वापरतो. लेट्स सेलिब्रेट, आपण साजरा करूया. मी ग्रुपमध्ये आहे आणि मी म्हणते की आपण त्याचा सक्सेस साजरा करूया. तर मी म्हणेन लेट्स सेलिब्रेट ही सक्सेस, आपण त्याचं यश साजरं करूया. अशा पद्धतीने ते लेट्स ही वाक्य ही तिसऱ्या आणि चौथ्या नंबरची वापरली जातात. आता सेंटेन्स नंबर 5. शी लेट देम लिव्ह अर्ली. शी लेट देम लिव्ह अर्ली. अर्थ सांगते. शी म्हणजे ती, लेट क्रियापदे, देम त्यांना, लिव्ह LEAV लिव्हचा अर्थ निघायला, अर्ली म्हणजे लवकर. तिने त्यांना लवकर निघू दिले. तिने त्यांना लवकर निघू दिले. भूतकाळ झाला, पास्ट टेन्स. ओके. दुसरं वाक्य लगेच खालचं बघूया. ही लेट्स हर गो टू पार्टी. ही लेट्स हर गो टू पार्टी. ही म्हणजे तो, लेट त्याला एस लागलाय का तो जरा नंतर सांगते. हर म्हणजे तिला, गो म्हणजे जाणे, क्रियापद झालं, टू पार्टी पार्टीला. ही लेट्स हर गो टू पार्टीचा अर्थ त्याने तिला पार्टीला जाऊ देतो. तो लेट्स घेतलंय, तो तिला नेहमी पार्टीला जाऊ देतो. हा, नेहमी देतो, कायम देतो. अशा अर्थी जेव्हा आपल्याला वर्तमानकाळी वाक्य बोलायचंय, प्रेझेंट टेन्स, तेव्हा आपण इथे लेट या क्रियापदाचं वर्तमानकाळी रूप घ्यायचं. आता हे बोलता बोलता लेटची 5 रूप लगेच सांगते. LET लेट हे झालं V1. दुसरं LET लेट V2. LET लेट V3. LETTING लेटिंग V4 आणि LETS लेट्स V5. आता इथे आपण ते V5 वापरलंय. आता V5 कधी वापरतो जेव्हा आपल्याला वाक्य साध्या वर्तमान काळात बोलायचंय आणि कर्त्याच्या जागी ही किंवा शी किंवा इट किंवा ह्या सर्वनामांसारखी नाउन्स, नामं जेव्हा येतात तेव्हा आपण हे 5वं रूप वापरतो. इथे ही आलंय आणि वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळी वाक्य येते, तो तिला नेहमी अमुक अमुक गोष्ट करू देतो. अशा अर्थी तेव्हा त्या लेटला एस लागला, कारण वर्तमान काळी वाक्य आणि ही हा करता. म्हणून ही लेट्स हर गो टू पार्टी.
तो नेहमी तिला पार्टीला जाऊ देतो. कंसात हवं तर आपण ऑलवेज असं लिहिलं की आणखीन क्लिअर होईल. जर ऑलवेज मी लिहिलं इथे, ही लेट्स हर गो टू पार्टी ऑलवेज. ऑलवेज यावरून कळतं की ते वर्तमान काळ आहे, कायम जाऊ देतो. अशा अर्थी ऑलवेज प्रेझेंट टेन्स व कळतो तो. आणि लास्ट, वी विल लेट यू कॉल हर. वी विल लेट यू कॉल हर. आता इथे विल जेव्हा येतो क्रियापद परत, ते विल हे क्रियापद भविष्यकाळच कायम दाखवतं. म्हणून वी विल लेट यू कॉल हर वाक्य मुळात झालं फ्युचर टेन्स, भविष्यकाळी. मग अर्थ काय होईल? आम्ही तुला, आता यू म्हणजे तू किंवा तुम्ही, आम्ही तुला किंवा तुम्हाला, हर म्हणजे तिला, आणि कॉल करणं म्हणजे एकतर फोन करणं होईल किंवा बोलावणं होईल. आम्ही तुला तिला बोलवू देऊ किंवा आम्ही तुला तिला फोन करू देऊ. अशा अर्थ ते भविष्यकाळी वाक्य झालं. ओके, आता हे 3 जी वाक्य आहेत म्हणजे 5, 6 आणि 7 नंबरची वाक्य, त्यांचं आपण इथे रचना पाहूया एकदा. पहिला शी, ही आणि इथे बी सब्जेक्ट म्हणजे करता आहेत, प्लस वर्ब लेटचंच कुठचं तरी रूप. इथे लेट V2 आलंय पास्ट टेन्स म्हणून, इथे लेट्स V5 आलंय प्रेझेंट टेन्स म्हणून, विल लेट फ्युचर टेन्स. असं लेटचं वर्ब क्रियापद लेट पण त्याचं रूप, प्लस ऑब्जेक्ट. आता इथे देम त्यांना, कर्म आहे ते ऑब्जेक्ट आहे. हर तिला, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आहे परत. यू तुला किंवा तुम्हाला, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आहे. प्लस बेअर इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्ह मुळात काय असतं? टू लिव्ह. हे झालं इन्फिनिटिव्ह, त्याला म्हणतो आपण टू इन्फिनिटिव्ह. बेअर इन्फिनिटिव्हचा अर्थ तो टू लिव्ह मधला टू येत नाही, नुसतंच लिव्ह आपण घेतो, पण ते इन्फिनिटिव्ह असतं. तसं इथे लिव्ह आलं, इथे गो आलं आणि इथे कॉल आलं. ही झाली बेअर इन्फिनिटिव्ह, कारण पाठीमागे टू लिव्ह, टू गो, टू कॉल, टू नाही आलाय. ओके, अशी यांची रचना. आणि ही वाक्य आपण, हीच फक्त प्रकार जो आहे हा तिसरा प्रकार लेटवाल्या वाक्यांचा, तो आपण 3 काळात बोलू शकतो. वरचे 2 प्रकार आपण काळांमध्ये नाही बोलत, ती आहेत तशीच, रचना जशी आहे तशीच ती रचना असणार कायम, काळानुसार बदलणार नाही. इथे मात्र काळानुसार ते लेट हे क्रियापद बदलणार आहे. ओके, आता आय होप तुम्हाला हे सगळं काही समजलं असेल. ही V1 to V5 लेट 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 लेटिंग लेट्स. लेट 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 पहिली 3 V1 V2 V3 तर सेमच आहे. लेटिंग ING लावतो आणि शेवटच्याला आपण नेहमी एस किंवा ES लावतो V5 ला, तसं लेट्स आहे. अशी ही लेटची आज फक्त मी रचना घेतली. 3 प्रकार, 3 रचना आणि त्याची उदाहरणं म्हणून वाक्य. असेच व्हिडिओज पाहत राहा, कारण लेट या क्रियापदाचे युजेस, उपयोग सांगणारा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच करणार आहे. सो कीप वॉचिंग माय व्हिडिओज आणि थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय बाय.